बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली आणि आता त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत। त्यांच्या आरोपींना मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आणि त्याचबरोबर अन्य मागण्यासाठी परभणी शहरामध्ये आज भव्य असा मोर्चा निघत आहे। या मोर्चा हा परभणीच्या जिंतूर रोडवरून निघत आहे आणि या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून काय मागणी आहे। जे आमचे संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली, क्रूरपणे हत्या झाली, त्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही इथं आज आलेलो आहोत, सगळे जमा झालेलो आहोत। तर त्या ज्यांनी हे असं क्रूर कृत्य केलेलं आहे त्यांना लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा द्यावी ही आमचं पहिलं सगळ्यात सुरुवातीची मागणी आहे। तुमची काय? जे मुख्य आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शासन झाले पाहिजे। हे सर्व समाज बांधवांचे सर्व जे इतर जाती सगळ्या सर्व समाज बांधवांचं म्हणणं आहे की मुख्य आरोपी अटक झाला पाहिजे व त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे। काय म्हणणं आहे आपलं? संतोष देशमुखाला न्याय मिळाला पाहिजे। न्याय मिळण्याच्या धोरणामध्ये सगळं आणि हे एवढं जे आखलेलं जे हे होतं त्याच्यामुळं समजा एक आक्रोश सगळा समाज म्हणजे एकच समाज नाही, सगळ्या समाजानं तुम्हाला सांगतो ह्या आंदोलनाचं हे केलेलं आहे। आज हा बोला। स्वर्गवासी संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि जे नेतृत्व समाजासाठी लढतो आणि तो समाजासाठी जो कार्य करतो त्या नेतृत्वाला एक मारल्या जातं आणि त्यांची हत्या केली जाते, हा खूप अन्याय आहे। आणि ह्या विकृतीला फाशी, ह्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे आणि न्याय गरीब कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे हे अपेक्षा करतो मी। सरकारला एकच प्रश्न आहे, 22 ते 23 दिवस कशासाठी लागतात? आरोपीला अटक करण्यासाठी 4 ते 5 दिवसात आरोपी अटक होऊ शकतात आणि तुम्ही 22-23 दिवस कशासाठी लावू शकतात? आरोपीला लवकरात लवकर फाशी द्या, ही सगळी मराठा समाजाची व इतर समाजाची मागणी आहे। लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे एवढीच अपेक्षा सरकारकडून करतो। झालीच पाहिजे, मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे, कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे। काय म्हणता? मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष भाऊ देशमुख यांची जी क्रूरपणे हत्यारांनी केलेली आहे, त्या हत्यारांचा अजूनपर्यंत आरोपींचं अटक झालेली नाहीये, त्याचा छडा लागला नाहीये, त्या कुटुंबाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही। त्यामुळं आज आम्ही परभणीकर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आज त्यांना न्याय मिळण्यासाठी आज आमचा मूक मोर्चा आम्ही काढलेला आहे। काय म्हणता? बोला ना। संतोष भैया देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे हेच आमची मागणी आणि त्यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे हेच आमची मागणी। काय आरोप म्हणजे संतोष देशमुख भैयाला क्रूरपणे हत्या केल्याबद्दल त्यांना फाशी शिक्षा व्हावी असे काय म्हणता? मुंडे साहेबाचा राजीनामा घ्यायला पाहिजे, धनंजय मुंडेला राजीनामा घ्यायला पाहिजे। त्याच्यामुळे हत्या पण त्याचा सहभाग आहे वाटतं? त्यांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये। माझं म्हणणं असं होतं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही। त्याचं कारण ते राजाश्रय असल्याशिवाय असे गुंड समाजात तयार होत नाहीत। त्या गुंडांना राजाश्रय आहे आणि तो धनंजय मुंडेंचा आहे। तुम्हाला काय? पोलीस प्रशासन काय करते इतके दिवस? आरोपी स्वतःहून येतोय तर पोलीस प्रशासन काय करते? ही वरून सेटलमेंट आहे, हे जे काय आमचे बांधव बोलले त्याच्याशी निगडीत आहे। आरोपींना लवकरात लवकर फाशी झालीच पाहिजे। आपण पाहिलं की मोर्चामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकाचं एकच म्हणणं आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा त्यांचा घेतला पाहिजे अशी मागणी येत आहे। नवराष्ट्रसाठी डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी।